नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेमध्ये आनंदाची बातमी आलेली आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पाहू शकता बघा, सर्व माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. सरकारची तयारी पूर्ण झालेली आहे. पैसे देखील या ठिकाणी जे आहे ते विभागाला देण्यात आलेले आहेत. पैशांची सुद्धा तयारी या ठिकाणी झालेली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढे पाहायला मिळते बघा, सरकारची नवीन अट, शासनाची नवीन अट काय आहे ती देखील महत्त्वाची आहे या ठिकाणी. तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि 4,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला मिळत असतात. तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायची. तर बघा, आनंदाची बातमी काय, सरकारची तयारी कोणती पूर्ण झालेली आहे, काय माहिती आहे ती आपण पाहूया. तर बघा, सर्वांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यासाठी उरले फक्त 3 दिवस आता बाकी आहे. प्रशासनाची देखील तयारी पूर्ण झालेली आहे आणि 14 ऑगस्टची म्हणजे आजचीच बातमी आहे. पाहू शकता बघा, संपूर्ण माहिती. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना प्रत्येक या योजनेच्या पहिला हप्ता जो आहे तो शनिवारी 17 ऑगस्टला त्या ठिकाणी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे 2 महिन्यांचा हप्ता एकाच वेळी म्हणजेच 3,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला 17 ऑगस्टला मिळणार आहेत. ठीक आहे, 17 तारखेला 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. हा हप्ता जमा होण्यासाठी फक्त 3 दिवस उरले. फक्त 3 दिवस आता बाकी आहेत. 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला 3,000 रुपये त्या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर पाहू शकता, राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. जर आपण पाहिलं तर 1,30,00,000पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे 17 ऑगस्टला संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत, हाच हेतू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढावे. तसेच 31 ऑगस्टपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा, असं देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. दरम्यान राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती खुद्द राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. 17 ऑगस्टला मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता. नागपूर प्रशासनाची तयारी पूर्ण. तर बघा, 17 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार आहे. त्यासाठी नागपूरमध्ये प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 17,10,000 अर्जांपैकी यामध्ये 5,70,000 लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे. या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी पहिला हप्ता दिला जाणार असल्याचे देखील या ठिकाणी नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी सांगितले. रोज जवळपास 20,000 अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू आहे. लवकरच उर्वरित जे काही अर्ज त्यांची देखील पडताळणी पूर्ण केली जाणार असल्याची विपिन ईटनकर यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, आता ह्या ठिकाणी शासनाची नवीन अट काय ती पाहूया. तर बघा, सर्व माता भगिनींनी तरच तुमच्या खात्यात येणार पैसे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारची नवीन अट पाहू शकता बघा, आजचीच बातमी आहे. संपूर्ण माहिती बघा, सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी असंख्य महिलांची धावपळ सुरू आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू सुविधा केंद्रांवर तसेच तहसील कार्यालयात मोठी गर्दी केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या 27 लाख महिलांना आता एका नव्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. बघा, 27 लाख महिला आहेत ज्या माता भगिनींच्या अजूनही आधार कार्ड अकाउंटला लिंक नाही आहे. तर लवकरात लवकर तुम्ही देखील आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक करून घ्यायचं आहे. आधार कार्ड लिंक करणे आणि सीडिंग ही वेगळी प्रोसेस आहे. लिंक आणि सीडिंग ही वेगळी प्रोसेस आहे. तर बघा, अगोदर तुम्हाला आधार लिंक करावं लागतं. तुमच्या अकाउंटला आधार लिंक झाल्यानंतर त्याची प्रोसेस त्या ठिकाणी सीडिंगसाठी होत असते. ते देखील बँकेतूनच केलं जात असतं. तर अगोदर अकाउंटला आधार लिंक करा. तुम्हाला जर बँकेत सांगितलं जात असेल की तुमचं आधार अकाउंटला लिंक आहे, तर त्यांना सांगा की मला DBTद्वारे पैसे येणार आहेत. तर DBTसाठी माझं अकाउंट त्या ठिकाणी सीड करा. म्हणजेच जे काही अकाउंट आहे ते NPCIला त्या ठिकाणी मॅप केलं जाईल आणि त्यावेळेस तुम्हाला पैसे येतील. अकाउंट लिंकिंग आणि सीडिंग ही जरी एकच प्रोसेस असली तरी लिंकिंग अगोदर होत असतं. लिंकिंग झाल्यानंतरच ती प्रोसेस पुढची सीडिंगची असते. ज्यावेळेस तुम्ही बँकेतील अधिकाऱ्यांना सांगाल, कर्मचाऱ्यांना सांगाल की बँक लिंक आहे, जर तुम्हाला सांगितलं जात असेल की आधार कार्ड तुमचं लिंक आहे, तर त्यांना सांगा मला DBTद्वारे पैसे घ्यायचे आहेत, DBTद्वारे माझे पैसे येणार आहेत. तर त्यासाठी DBTसाठी
माझं जे काही आधार कार्ड आहे ते लिंक करा. म्हणजेच ते जे आधार कार्ड असेल ते NPCIला त्या ठिकाणी लिंक केलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला DBTद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जे पैसे येणार आहेत लाडकी बहीण योजनेचे ते तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ह्या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विविध जिल्ह्यातून लाखो महिलांनी अर्ज केले आहेत, मात्र यातील 27 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सरकारला अडचणी येत आहेत. बघा, 27 लाख महिला आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यास सरकारला अडचणी येत आहेत, कारण या 27 लाख महिलांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही. त्यामुळे आता या महिलांसमोर नवीन पेज निर्माण झालेला आहे. तर बघा, या ठिकाणी नवीन पेज जो आहे तो महिलांसमोर निर्माण झालेला आहे. 27 लाख महिला आहेत, त्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यास सरकारला अडचणी येत आहेत, कारण त्यांचे आधार कार्ड लिंक नाही आहे. आधार कार्ड लिंक असल्यानंतर ती NPCIला मॅपिंग करणे ते सगळं बँकेमध्ये प्रोसेस होत असते. तुम्ही फक्त आधार कार्ड लिंक करा. लिंक केल्यानंतर त्यांना डायरेक्टली म्हणजे ज्या बँकेत तुम्ही जाल त्या बँकेत त्यांना सांगा की माझे पैसे DBTद्वारे येणार आहेत, तर DBTद्वारे पैसे येण्यासाठी माझं अकाउंट त्या ठिकाणी एलिजिबल आहे का, एवढं जरी तुम्ही विचारलं बँकेत तरी तुम्हाला उत्तर मिळेल. जर तुम्हाला एलिजिबल सांगितलं असेल तर तुम्हाला पैसे येतील. आणि तुम्ही ऑनलाईन देखील चेक करू शकता. आधार कार्डच्या वेबसाईटला जायचं आहे, त्या ठिकाणी बँक सेटिंगचा ऑप्शन असतो, त्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाका. स्क्रीनवर दिसलेला कॅप्चा असेल तो टाकायचा आहे. तुम्हाला OTP पाठवला जाईल आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर. तो OTP टाकायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह पाहायला मिळेल. जर ॲक्टिव्ह असेल तर तुमच्या त्या अकाउंटला पैसे येतील. इनॲक्टिव्ह असेल तर ते अकाउंट तुम्हाला चालू करावं लागेल किंवा सेटिंग करावं लागेल, तुम्हाला त्या अकाउंटला पैसे येतील. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. आता 4500 संदर्भाची माहिती पाहूया. तर बघा, पुढची माहिती पाहायला मिळते. या महिलांना मिळणार 4500 रुपये. मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा. तर बघा, 14 ऑगस्टची ही देखील बातमी आहे. तर पाहू शकता, बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांचा या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत आता लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दौरा सुरू करण्यात आला. मंगळवारी 13 ऑगस्ट जळगाव जिल्ह्यातून पहिल्या दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे 17 ऑगस्टला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी आता फक्त 2-3 दिवस उरलेले आहेत. आतापर्यंत राज्यात 1,40,00,000 महिलांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. यावेळी जळगाव येथील दौऱ्यात शिंदेंनी नवीन माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी नवीन माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 3 हप्त्यांचे म्हणजेच एकूण 4500 रुपये मिळणार आहेत. तर पाहू शकता, बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 31 ऑगस्टपर्यंत ज्या काही माता भगिनी अर्ज करतील तर त्यांना 4500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. ठीक आहे, 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती होती. अपेक्षा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा. लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत असतात. आपण पुन्हा भेटूया लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.